पवित्र आपलं श्री क्षेत्र खडांबे खुर्द, बरोबर आहे ना? आणि या पवित्र पावन असणाऱ्या ग्रामामध्ये पवित्र अशा श्रावण मासामध्ये भगवान श्यामसुंदराचं प्राकट्य, आणि ज्या दिवशी भगवंताचं प्राकट्य झालं ना त्याच दिवशी कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानराजांचं सुद्धा काय झालेलं आहे, प्राकट्य झालेलं आहे. असा देवभक्तांचा असणारा हा प्राकट्य उत्सवाचा या ठिकाणी हा नामयज्ञ प्रतिवर्षी संपन्न होत असताना गेली 29 वर्षापासून सुरू असलेल्या नामयज्ञाचं हे 30व्या क्रमांकाचं वर्ष आहे. पूजनीय वंदनीय वैकुंठवासी ब्रह्मलीन परमश्रद्धेय प्रज्ञाचक्षू परमश्रद्धेय मच्छिंद्रजी बाबा राजे गावकर यांचा कृपा आशीर्वाद या नामसप्ताहाला प्राप्त आहे. पूजनीय वंदनीय आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन परमश्रद्धेय नारायण बाबा लहारे यांचाही आसारा कृपा आशीर्वाद या नामसप्ताहाला प्राप्त आहे. त्यापुढे जर पाहू जर गेलं, पूजनीय वंदनीय गुरुवर्य कृष्ण कृपांकित डॉक्टर विकास नंदजी महाराज मिसाळ, त्यानंतर पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण बाबूरावजी महाराज हरिचंद्रे, त्यानंतर पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी महाराज खळेकर, आणि परमश्रद्धे आदरणीय ज्यांच्या श्रीमुखातून आपण प्रसादाची हरिकीर्तन सेवा श्रवण करणार आहात असे आदरणीय चंद्रकांतजी महाराज खळेकर यांचं आपल्याला गोड मार्गदर्शन प्राप्त आहे. सर्व ग्रामस्थांचं त्याच्यामध्ये सुंदर असं संयोजन, आणि त्या माध्यमातून संयोजकाच्या माध्यमातून या नामसप्ताहाचं झालेलं आयोजन, आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एका सेवेची खरी अर्थानं या संयोजक मंडळाच्या माध्यमातून आम्हाला संधी उपलब्ध करून दिली, आणि त्या माध्यमातून 1.5-2 तास भगवत चर्चा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. हे आमचं आम्ही खरी अर्थानं भाग्य समजतो. सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होत असताना रणजित महाराजांचा गोड मृदंग आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. नेहमी ज्यांचं सानिध्य आपल्याला प्राप्त होतं पूजनीय वंदनीय आदरणीय किशोरजी महाराज गडाख यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मृदंगाचे धडेचे खऱ्या अर्थानं घेत आहेत, आणि गोड अशी मृदंग साथ हरी कीर्तन सेवेच्या माध्यमातून करतात. त्यांनाही धन्यवाद. गायन साथ करण्यासाठी आदरणीय शास्त्रीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून खऱ्या अर्थानं ज्यांच्या आश्रयाला राहून ज्यांनी खऱ्या अर्थानं वेद अध्ययन केलं, अनेक आसारे ग्रंथ ज्यांनी ज्या ठिकाणी आस्कलित सोडवले असे आदरणीय शिवाजी महाराज पोंदे, त्यांना सुद्धा विशेष आत्माना धन्यवाद आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज गीते ज्यांचं गोड गायन आपण प्रतिदिन या ठिकाणी श्रवण करत आहात, त्यांनाही विशेष आत्माना या ठिकाणी धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज, खरं तर गणेशाचं नाव अगोदर घ्यायला पाहिजे होतं बरं, पण चला सर त्यांनाही विशेष आत्माना आपण काय दिले पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी कार्यक्रमाला लाभलेली गोड असे साऊंड सिस्टम, कोणी असारा सिस्टमवर कीर्तन करायला लागलं का सहज त्याला असं वाटतं म्हणावं वारे, कारण सिस्टमवाले पारे आहे बरं, त्यांना सुद्धा विशेषातून आपण धन्यवाद दिले पाहिजे. कार्यक्रमाला लाभलेले गोड असे विनेकरी त्यांना धन्यवाद. मातृशक्ती सुद्धा या ठिकाणी हरिकीर्तनामध्ये उभं राहून कीर्तनामध्ये टाळ वाजवतायत, तुळशी वृंदावनाची सेवा करतायत, त्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण क्षण टिपून ठेवणारे छायाचित्रणकार त्यांना सुद्धा विशेषातून आपण धन्यवाद दिले पाहिजे. आज आपण समग्र ग्रामस्थ या ठिकाणी दोनही गावातील ग्रामस्थ उपस्थित आहात मायबाप, पण विशेषत्वानं श्री क्षेत्र देहरे येथून आदरणीय हरिभक्तीपरायण डावरे साहेब आणि आदरणीय हरिभक्तीपरायण ढोकणे भाऊसाहेब आपल्या आसाऱ्या सगळ्या सवंगड्या सहित त्या ठिकाणी उपस्थित आलेले आहे, त्यांना सुद्धा आपण विशेषत्वानं धन्यवाद देऊया. आई से नमन करो नी सकळा हरि कथा करवी बोबड्या बोला आज्ञानी म्हणोनी आपुल्या चालवी सकळ नामा म्हणे. सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. या नाम सप्ताहाचं आयोजन करणारे सर्वच आसारे संयोजक त्यांनाही विशेषत्वानं धन्यवाद देतो महाराज. कुणा एकाचं नाव घेईल तर बाकीच्यांना कमी लेखवण्यासारखं होईल ना. सर्वांनाच विशेषत्वानं धन्यवाद आहे. आपल्याला फक्त 8 दिवसाचा नामसप्ताह दिसतो महाराज,
आपल्याला फक्त माहिती असतं श्रावण मध्य पंचमी आली का आपला नामसप्ताह सुरू होणार, एवढंच फक्त आपल्याला माहिती असतं. पण या संयोजकाला त्याच्या अगोदर 3-4 महिने या नामसप्ताहाची पूर्वतयारी करावी लागते महाराज. म्हणून तर एवढं देखणं रूप या नामसप्ताहाचं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून सर्व संयोजकांना विशेष आत्माना धन्यवाद आहे मायबाप. असो, अभंग फार सुंदर आहे. प्रथमतः त्या अभंगावरती बोलण्याचा आमचा सारा प्रयत्न आहे. तसा फक्त कान पाठ होता, पण आता हरिकीर्तनाला निवडला म्हणल्यानंतर आम्हाला तो पाठच करावा लागला महाराज. म्हणून त्यांनाही विशेषत्वानं आपण धन्यवाद दिले पाहिजे. देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. आपल्या स्वरूपाचा परिचय खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराने आपल्याला करून दिलेला आहे. खरं तर आपल्याला आपलं मूळ स्वरूप त्या ठिकाणी कळायला पाहिजे महाराज. मी आहे कोण, मी आलोय कुठून, मला जायचंय कुठं, माझ्या प्रवासाचा प्रारंभ कुठून झाला आणि मला असा कोणत्या गंतव्यापर्यंत पोहोचायचं. शहाण्या माणसानं त्याचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आलासी कोठोनी या जासील कवने ठाया. आपल्याला असे साधुसंत महात्म्यांचे प्रमाण खऱ्या हाताने पाहायला भेटताय. खरं तर आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. फार दुरून आपण प्रवास करत आलो महाराज, फार दुरून प्रवास करत आलो. बरं, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. म्हणजे दारुण दुःख होतं असं तुकोबारानं म्हणायचं आहे. बरं, तो न बाणात आहे महाराज. म्हणजे त्या ठिकाणी भयानक दुःख खऱ्या अर्थानं आपल्याला काय झालं. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. याव या येथवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुशन. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. कधी तरी विचार करा मायबाप, माझा असणारा त्या ठिकाणी मूळ स्वरूप काय आहे, मी आलोय कुठून. या सगळ्याचा निवाडा खऱ्या अर्थानं साधुसंत मायबापांनी केला महाराज. साधुसंत मायबापच निवाडा करतात. बरं, निवाडा करणारा हुशार असावा, निवाडा करणारा हुशार असावा. तुकोबारा म्हणतात आम्ही या ठिकाणी आलो महाराज, निवाडा करण्यासाठीच आलो. तुकोबारांचे शब्द फार सुंदर आहे. उजळयालो वाटा उजळयालो वाटा, उजळयालो वाटा, उजळयालो वाटा, उजळयालो वाटा वाटा, उजळयालो वाटा, उजळयालो वाटा, उजळयालो वाटा. खरा खोटा निवाडा, उजळयालो वाटा, उजळयालो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळयालो वाटा, वाटा, उजळयालो वाटा. आलो वाटा, आलो वाटा. उजाळया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. निवाडा करणारा हुशार पाहिजे मायबाप. निवाडा करणारा कसा पाहिजे
ते पुण्याचे नानासाहेब पेशवे त्यांच्याकडे एक व्यापारी येऊन दाखल झाला. बरं, असा व्यापारी आला. बरोबर 10:03 तो व्यापारी तिथं पोहोच झाला होता. आणि असा व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्याच्या सोबत असणाऱ्या 2 घोड्या होत्या महाराज, किंचित अर्धा पॉईंट. त्याच्याबरोबर असणाऱ्या 2 घोड्या होत्या. त्या व्यापाऱ्यानं नानासाहेब पेशव्यांना सांगितलं, हे बघा, आता याच्यामध्ये आई कोण आणि मुलगी कोण याचा जर तुम्ही निवाडा केला तर या 2 घोडे आम्ही तुम्हाला काय करणार, तशाच देऊन टाकणार. आणि निवाडा जर तुमचा चुकला तर यांच्या वजनाचं तुम्हाला आम्हाला रत्न द्यावं लागणार. बरं, पण नानासाहेब पेशवे होते महाराज. त्या नानासाहेब पेशव्यांनी सांगितलं, हे बघा, आई कोण आणि मुलगी कोण याचा निवाडा असा राजवाड्यामध्ये करता येणार नाही. म्हणे मग कुठं करायचा निवाडा? म्हणे त्याला शनिवार वाड्याच्या बाहेर पडा. आणि शनिवार वाड्याच्या बाहेर आसाराच्या घोड्यांना आणलं आणि समोरून मुळा मुठा नावाची नदी प्रवाहित होत होते. आणि अशा नदीमध्ये त्या 2 घोड्यांना सोडून दिलं. बरं, एक घोडी पुढं पोहत होती आणि दुसरी तिच्या पाठीमागं पोहत होती. महाराज नानासाहेब पेशव्यांनी सांगितलं, जी पुढं चालली ना ती आई आहे आणि तिच्या पाठीमागं आहे ती तिची मुलगी आहे. बरं, निवाडा करणारा कसा असावा? हुशार असावा. साधुसंत मायबाप या ठिकाणी निवाडा करण्यासाठी आले. मायबाप कसा असावा निवाडा करणारा? आणखी एक दृष्टांत आम्ही ऐकला होता. बरं, कधीतरी आपण एखाद्या प्रवचनात कीर्तनात श्रवण केला असेल. एका जंगलामध्ये राजाचा असारा सैन्य आणि त्याचा असारा प्रधान असे सर्वजण वनामध्ये विहार करत असताना नेमकं सैन्य एका बाजूला निघून गेलं, प्रधानजी एका बाजूला निघून गेले, राजा सुद्धा एका बाजूला निघून गेला. महाराज एकमेकाची भेट होत नव्हती. आणि ते जे सैन्य चाललं होतं ना त्या सैन्यानं एका अंध बाबाचं भजन ऐकलं. महाराज अंध बाबा भजन करत होते. बरं, अंध बाबा सुद्धा भजन करताय. भूर भयो गौवन के पाछे तूने मधुबन मोयो पठायो सांज नील घर आयो रे मैया मोरे मैं नहीं मैं नहीं मैं नहीं मैं नहीं माखन खायो मैं नहीं डुलकी खायो. मावशीला जरा सावध करा बरं, पुढे बसलेल्या फार एकाग्र चित्तानं ऐकतात. महाराज जरा माझ्याकडे लक्ष द्या. आता त्या म्हणणार आहे, मै नाही डुलकी खायो, असं असणार. आणि असा प्रसंग घडला, सर्वजण ऐका. आणि ज्या वेळेला त्या सैन्याने पाहिलं, महाराज काय पाहिलं, कोणीतरी अंध बाबा भजन करताय. आणि ते सैन्य आता त्या अंध बाबाच्या जवळ गेलं. खरं तर एखाद्याच्या व्यंगाची उपेक्षा आपण करायची नसते महाराज. एखादा जर अपंग जर असेल ना त्या अपंगत्वाची आपण केव्हाही उपेक्षा करू नका. पण ते जे सैन्य होतं महाराज, ते सैन्य गेलं, सैन्य त्या अंध बाबाला म्हणलं, हे आंधळ्या. खरं तर त्यांचं म्हणणं एकदम चुकीचंच होतं महाराज, पण ते सैन्य बोलून गेलं. बरं, सैन्य म्हणलं, हे आंधळ्या, या वनामध्ये आमचा राजा आणि आमचे प्रधान हरवलेले आहे, काही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगता येईल का? अंध बाबा म्हणले, तुम्ही पुढे चला, तुमचा राजाही भेटेल आणि तुमचा प्रधानही भेटेल. नंतर झालं काय, प्रधानजी आले महाराज. प्रधानजीनं सुद्धा भजन ऐकलं. प्रधानजी बाबांच्या जवळ गेले. सैन्य काय म्हणलं होतं मला वाटतं आपल्या लक्षात आहे. आता काय त्याचा पुनरुच्चार केला पाहिजे असं काही नाही. पण ज्या वेळेला प्रधानजी आले आणि प्रधानजी म्हणले, अंध बाबा, या वनामध्ये आमचा राजा आणि सैन्य जरा माझ्यापासून दूर गेलं, तुम्हाला काय सांगता येईल का? त्यावेळेला त्या अंध बाबाने सांगितलं, पुढे जा, तुमचं सैन्यही भेटेल आणि तुमचा राजाही भेटेल. आणि प्रधानजी निघून गेल्यानंतर राजा तिथं आला. राजाच्याही कानावरती आता त्या अंध बाबाचं भजन जाऊन पोहोचलं. महाराज, चल विदुरा घर जावे शबरी के बेर सुदाम जी के चावल. कारण हेही भजन अंध बाबाचंच आहे, सुरदासजींचे भजन आहे. बरं, म्हणून मी म्हणतोय. आणि असं भजन ज्या वेळेला राजानं ऐकलं, राजा अंध बाबाच्या जवळ गेले. गेल्याबरोबर राजानं अंध बाबाचं दर्शन घेतलं. आणि त्या अंध बाबाची राजानं आता पुत्रवत चौकशी केली. महाराज, जशी एखादी प्रजेची चौकशी करतो तशी राजानं चौकशी केली. आणि नंतर अंध बाबाला विचारलं, इथं माझ्या प्रधानाबद्दल आणि सैन्याबद्दल काय सांगता येईल का? आणि मग अंध बाबाने सांगितलं, राजा ऐक, राजा, पुढं तुझं सैन्य गेलं, पाठीमागून तुझा प्रधान गेलेला आहे, तू जा, तुला त्या दोघांची भेट होईल. बरं,
राजानं मनामध्ये विचार केला, मी तर माझा स्वतःचा परिचय काय करून दिला नाही. अंध बाबानं मला ओळखलंच कसं मी राजा आहे महाराज. कारण मोठी माणसं स्वतःचा परिचय स्वतःच्या तोंडानं करून देत नसतात, आणि जी माणसं स्वतःच्या तोंडानं स्वतःचा परिचय करून देत आहेत ती माणसं मोठीच नसतात महाराज. हे सर्वांनी लक्षात ठेवा बरं. सांगावं लागलं गोस्वामीजींना, बडा बडा ही ना करे, बड़ा न बोले बोल, रहीम नहीं रा कब कहे लाख हमारा मोल. श्री राम लाख हमारा मोल रे, लाख हमारा मोल श्री राम, लाख हमारा मोल. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. ज्याला शक्य असेल त्यानं टाळी वाजून भजन करा. हो हो. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. लाख हमारा मोल श्री राम, लाख हमारा मोल रे, लाख हमारा मोल श्री राम, लाख हमारा मोल. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राजानं मनामध्ये विचार केला, मी तर काय माझा स्वतःचा परिचय करून दिला नाही, यांनी ओळखलंच कसं मी राजा आहे. राजानं अंध बाबाला विचारलं, म्हणे बाबाजी तुम्ही कसं ओळखलं ते सैन्य आहे तो प्रधान आहे आणि मी राजा आहे, कसा निवाडा तुम्ही केला. आणि मग त्यावेळेला अंध बाबानं दिलेलं उत्तर ऐका महाराज. अंध बाबांनी उत्तर दिलं, म्हणे राजा माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी फार सुंदर आहे, आणि ती ओवी असं सांगते. काय सांगते? फुलावरून परिचय होतो झाडाचा, तसा बोलण्यावरून परिचय होतो माणसाचा. बरं हा जैसे झाड जानिजे फुले, मानस जानिजे बोले, भोगे जानिजे पूर्व जन्मीचे, महाराज ज्ञानेश्वर मावोले. बोलण्यावरून माणसाची परीक्षा होते. ते सैन्य आलं ते मला उपासना आंधळ्या म्हणलं, माझ्या लक्षात आलं ते सैन्य असलं पाहिजे. बरं प्रधानजी मला अंध बाबा म्हणले, माझ्या लक्षात आलं हा प्रधान असला पाहिजे. आणि राजा तू माझी प्रजेसारखी चौकशी केली, माझ्या लक्षात आलं तू राजा असला पाहिजे. राजानं विचार केला, अंध बाबाला इथं ठेवणं चांगलं नाही, अंध बाबाला आपण आपल्या नगरीमध्ये नेलं पाहिजे. प्रधानाला आणि सैन्याला राजा घेऊन आला, अंध बाबाला आपल्या सोबत घेतलं, आपल्या नगरामध्ये आणून ठेवलं महाराज. आणि एक दिवस तिथे एक हिऱ्याचा व्यापारी आला, हिऱ्याचा व्यापारी आला. बरं आणि असा हिऱ्याचा व्यापारी आल्यानंतर तो हिऱ्याचा व्यापारी आता 10 हिरे घेऊन आला होता. आणि एका हिऱ्याची किंमत होती महाराज, किती होती? 10-10 लाख होती. बरं जास्त कशाला वाढवायची आपण, 10-10 लाख होते. बरं आणि असे 10-10 लाख रुपये एका हिऱ्याची किंमत होती. आणि 10 हिऱ्यांची रक्कम झाली महाराज. किती झाली? 1 कोटी रुपये झाली. बरोबर राजानं 1 कोटी रुपये काढले आणि आता त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याला देणार. पण पुन्हा मनामध्ये विचार केला, म्हणे आपण अंध बाबाला इथं आणून ठेवलं, त्यांना तर दाखवलं पाहिजे ना. बाबांना बोलावलं, बाबा हे 10 हिरे मी खरेदी केले, कसं काय वाटतं तुम्हाला? पहा बरं. अंध बाबा म्हणले, राजा फक्त मला एका ग्लासामध्ये पाणी आण. आणि मग पाणी आणलं होतं आणि एक हिरा तो आपल्या हातामध्ये घेत होता. आणि असं अंध बाबांना निवाडा केला. 6 हिरे एका बाजूला टाकले, 4 हिरे एका बाजूला टाकले. राजा याच्यामधले 6 नकली आहे आणि 4 आसारे असले आहे. बरं म्हणे कसा निवाडा केला?
म्हणे पाण्यामध्ये घातल्यानंतर जे 6 आहे ना त्यांना चिकटपणा आला, हे खडी साखरेला पाडलेले पैलू आहे आणि हे जे 4 आहे ना हे खरे आहे. आणि माझ्या शब्दावर विश्वास नसेल, आता थोड्या वेळानं माशा येतील आणि जे खडी साखरेचे बनवलेले त्याच्यावरती माशा बसतील. आणि त्याच्या पुढे जर आणखीन याच्यावर जर तुझा विश्वास नसेल तर अभंग गात्यामध्ये तुकोबारांचं प्रमाण आहे. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. अंध बाबांनी ज्या वेळेला निवाडा केला, राजाने विचार केला, म्हणे अंध बाबांना तर आपले 60 लाख वाचवले, अंध बाबा जास्त दिवस टिकले पाहिजे. प्रधानजी, अंध बाबाच्या जेवणामध्ये रोज 2 गुलाबजांबू वाढवा महाराज. काय वाढवले? गुलाबजांबू वाढवले. बरं, गुलाबजांबू वाढले. आता राजाला खरेदी करायचे होतं. काय खरेदी करायचे होते? राजालाही घोडे खरेदी करायचे होते. 2 घोडे. त्याचाही व्यवहार राजानं 50-50 लाखाचाच केला होता महाराज, एका घोड्याचा. आता पैसे देण्याच्या अगोदर पुन्हा अंध बाबाला बोलावलं. अंध बाबाने निवाडा केला, 2ही घोड्यावरती हात ठेवला, हात काढला. राजा, उजव्या हातातच घेण्याच्या योग्यतेचा आहे, बरं डाव्या हातात जर घेशील तर तू फसशील राजा. राजा म्हणला, कसा निवाडा केला बाबा तुम्ही? म्हणे तुकोबारांच्या अभंग गात्यामध्ये प्रमाण आहे, तेजे इशाऱ्यावरती आणि तट्टू भोकावरती. बरोबर, म्हणे कसा? उजव्या हाताचं जे होतं ना, उजव्या हाताचं, त्याला फक्त मी स्पर्श केल्याबरोबर त्याचं अंग असं थरथरलं. माझ्या लक्षात आला हा तेज आहे. आणि जे डाव्या हाताचं होतं ना, त्याच्या आसाऱ्या मानेपासून त्याच्या शेपटीपर्यंत मी हात, ते हल्लं नाही, डोललं नाही. माझ्या लक्षात आलं हे कसं आहे, हे कसं असावं, हे जरा जड आहे, हे नकली आहे. आणि मग त्यावेळेला म्हणे फसेल राजा तू. राजा म्हणला, बाबा तो फार हुशार आहे राव, हे आणखीन जास्त दिवस जगले पाहिजे. आता पहिले गुलाबजांबू वाढले होते. प्रधानजी, यांच्या जेवणामध्ये रोज 2 लाडू वाढवा महाराज. वाढवले. बरं, लाडू वाढवले. असे लाडू वाढवले. दृष्टांतामधले लाडू आहे. बरं, इथं एखादा लाडूसाठी प्रतीक्षा करू शकतो, तसं नाही, हे दृष्टांतामधले. असे लाडू त्या ठिकाणी वाढवले. आणि असे लाडू वाढवल्यानंतर प्रसंग असा घडला, पुढे असताना आता राजाला एक रत्न खरेदी करायचं होतं. त्या रत्नाचं नाव होतं मोहरा. मोहरा नावाचं रत्न आहे. बरं, राजानं तो व्यवहार 1 कोटीचा केला. बरं सर, 1 कोटीचा व्यवहार केला. अंध बाबाला बोलावलं. म्हणे मी हा मोहरा खरेदी केला, कसं काय करू? अंध बाबा म्हणले, राजा मी जसं करतो तसं कर. म्हणे काय करायचं? म्हणे तो मोहरा तुझ्या जवळ घे. म्हणे ते रत्न मी जवळ आता घेतला, आता काय करू? 1 दोरा घे. घेतला दोरा. काय करू? दोरा त्या रत्नाला गुंडाळला. आता पुढे काय करू? काडीपेटी घे. घेतली काडीपेटी. म्हणे आता काय? त्या दोराचं 1 टोक पेटून दे. आणि त्या दोऱ्याचं 1 टोक पेटून दिलं. सगळे पाहत होते, व्यापारी पाहत होते, प्रधानजी पाहत होते, राजा पाहत होता. अंध बाबा निवांत बसले होते. आणि 5 मिनिटांना अंध बाबानं राजाला विचारलं. म्हणे राजा झालं काय? म्हणे काय होणार? दोरा पेटवायला सांगितला, सगळा दोरा पेटून गेला. राजा, ते रत्न घेऊ नको, ते रत्न खोटं आहे. बरं, कसं खोटं आहे? म्हणे तुकोबारांच्या अभंग गात्यामध्ये प्रमाण आहे, सुतन जळे जया संगे मोहरा तोची अंगे. ज्याच्या संगतीमध्ये सूत जळत नाही तो खऱ्या अर्थानं काय आहे? मोहरा आहे. असा घेऊ नको. 1 कोटी वाचवले महाराज. आणि मग राजाने विचार केला, म्हातारा फार कामाचं दिसतंय. प्रधानजी, यांच्या जेवणामध्ये आता 2 ग्लास दूध वाढवा. काय काय वाढवलं आपल्या लक्षात आलं ना? वाढवलं, आपल्या लक्षात आलं ना महाराज? असं वाढवलं. आणि एक दिवस राजाच्याच मनामध्ये विचार आला, म्हातारा मोठं हुशार दिसतंय अंध बाबा, आपलं काय कळतं काय? आपण जरा थोडंफार विचारलं पाहिजे. बरं. आणि राजा अंध बाबाच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणला, बाबा तुम्हाला सगळ्यांचं कळतं, मग माझ्याविषयी तुम्हाला काही कळत असेल तर सांगा ना. अंध बाबा म्हणले, राजा तुझ्याविषयी तूही न विचारावं आणि मी सुद्धा न सांगावं, याच्यामध्ये दोघांचं हित दडलेलं आहे. आता असं म्हणल्यानंतर राजाची तर उत्कंठा वाढली महाराज. नाही म्हणल्यानंतर माणसाला तर उत्कंठा आणखीन वाढते ना. असं साहेब समोरच्या भिंतीवरती असं लिहिलं होतं सूचना, कृपया वरती पाहू नका. काय करतील बरं माणसं? पका भाऊ, तुम्ही काय केलं असं खरं सांगा, काय केलं असं? पाहिलंच असतं ना. लिहिलं होतं समोरच्या भिंतीवरती सूत्र, कृपया वरती पाहू नका. अरे वरती पाहू नका म्हणल्यानंतर यानं काय केलं? असं वरती पाहिलं आणि वरती फार सुंदर वाक्य लिहिलं होतं महाराज. एवढं सांगून सुद्धा केला का मूर्खपणा, असं वाक्य होतं. ते वाचलं का मग खाली पाहायचं, मग चालायचं. बरं, नको म्हणलं का असं होतं महाराज. राजा तू तुझ्याविषयी विचारू नको आणि मी सुद्धा न सांगा. नाही नाही बाबा, मला कळलंच पाहिजे माझ्याविषयी. आणि मग अंध बाबा म्हणले, हे बघ राजा, कदाचित तू माझ्यावरती नाराज होशील, मला तुरुंगामध्ये सुद्धा टाकशील. नाही नाही बाबा, तसं काय करणार नाही, माझ्याविषयी मला सांगा ना काय. आणि मग अंध बाबा राजाला म्हणले, राजा मला असं वाटतं तुझा जो वंश आहे ना, राजवंश नसावा, तू स्वयंपाकाच्या वंशामधला असावा. काय बोलता? म्हणे, अरे मी तर तुला म्हणलो होतो विचारू नको. आणि राजाला आता शंका निर्माण झाली महाराज. म्हणे म्हातारा तसं बोलायचं नाही. आणि राजा स्वतःच्या मातेपर्यंत धावर गेला आणि आईला असं बाजूला घेतलं, खरं सांग
माझा वंश असणारा राजवंश आहे का, मी स्वयंपाकाच्या वंशामधला आहे. आई म्हणली बाळा तुला काय करायचं आता विचारून. नाही 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 मला कळलंच पाहिजे माझा वंश कोणता. आणि मग त्या मातेनं सांगितलं बाळा तुझा जो वंश आहे हा असणारा स्वयंपाकाचाच वंश आहे. राजाला आश्चर्य वाटलं, म्हणे कसा मी स्वयंपाकाच्या वंशामधला. आणि मग त्यावेळेला आईनं सांगितलं म्हणे बाळा त्यात असं झालं, मला पहिलं लेकरू झालं आणि ते पहिलं लेकरू जन्माला आल्याबरोबर मृत्युमुखी पडलं. पहिलं गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, एका पाठोपाठ 7 लेकरं माझे जन्माला आले मृत्युमुखी पडले. आणि 8व्यांदा मी गर्भवती होते. आणि त्यावेळेला तुझ्या वडिलांनी मला आता सांगितलं होतं जर 8वं लेकरू जन्माला आल्याबरोबर जर त्याचा जर मृत्यू जर झाला तर तुझा सुद्धा शिरच्छेद केला जाईल आणि तुला सुद्धा त्याच्या पाठोपाठ पाठवलं जाईल. आणि मी 8व्यांदा प्रसूत झाले आणि प्रसूत झाल्याबरोबर जसं 7 लेकरांचं झालं तसं माझं 8वं लेकरू जन्माला आलं आणि त्याचाही मृत्यू झाला. माये पुढोनी बालक काळे घेऊन जाता एकुलते एक का उदक तुटता मीन होय तैसा. आणि ते लेकरू मृत्युमुखी पडलं आणि आता मी रडत होते. मला माहिती होतं ही गोष्ट राजाला समजल्यानंतर राजा आता माझा शिरच्छेद करणार. आणि माझा रडण्याचा आवाज स्वयंपाक करणाऱ्या आसारा जो स्वयंपाकी होता त्याच्या पत्नीनं ऐकलं आणि ती नुकतीच प्रसूत झाली होती आणि ती माझ्यापर्यंत आली. तिनं विचारलं का रडताय. सगळा वृत्तांत सांगितला. तिनं तिचं अंतकरण मोठं केलं. माझ्या जवळचा आसारा मृत लेकरू तिनं स्वीकारलं आणि तिच्या कुशीतलं माझ्या कुशीत आणून ठेवलं आणि मग तू लहानचा मोठा झाला. राजा म्हणला असं आहे होय. आणि मग हे सगळं तरी खरं असलं अंध बाबाला कळलंच कसं. गेला ना राजा अंध बाबाकडे. बाबा तुम्ही म्हणता ते अगदी तंतोतंत खरं पण तुम्हाला कळलं कसं. राजा सोपा आहे. तुझ्या त्या हिऱ्यामधले 60 लाख वाचवले तर तू गुलाबजांबू वाढले. तुझ्या असणाऱ्या त्या घोड्यामधले 50 लाख वाचवले तर तू काय लाडू वाढले. आणि एवढंही करून असणारा तुझा 1 कोटीचा व्यवहार मी वाचवला तर त्याचं तू ग्लासभर 2 ग्लास दूध वाढवलं. आणि मग हे गुलाबजांबू वाढणं, लाडू वाढणं, दूध वाढणं हे मला स्वयंपाकासारखं वाटलं म्हणून मी सहज म्हणलं तू स्वयंपाकाच्या वंशामधला. दृष्टांत संपला. साधू संत महात्मे या ठिकाणी आले महाराज. निवाडा करण्यासाठीच आले आणि त्या साधू संत महात्म्याने आपल्याला जागृती प्रदान केली महाराज. पहिली जागृती प्रदान केली ती म्हणजे धर्म जागृती. बरं धर्म जागृती आपल्याला धर्माविषयी त्यांनी जागं केलं. नका घेऊ भार, 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 नका घेऊ भार धर्मतेची सार, नका घेऊ भार धर्मतेची सार, घेऊ भार धर्मतेची सार, नका घेऊ भार धर्मतेची सार. जगजोगी जगजोगी जग जग बोलती, 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 जग जग बोलती, हो जग जग बोलती. जाग केलं स्वधर्माविषयी महाराज. कारण धर्माविषयी मनुष्यानं जागृत असावं. ज्ञानोबारांचे शब्द आहे. आगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला, दीपासवे हरपला प्रकाश उजाय. ज्ञानोबारांचे शब्द फार दिव्य आहे मायबाप. आगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला. पहिलं जाग केलं स्वधर्माविषयी महाराज. त्या धर्माचे सुद्धा प्रकार पाहायला भेटतात. पहिला असणारा सामान्य धर्म, दुसरा असणारा विशेष धर्म, तिसरा असणारा परधर्म आणि चौथा असणारा परमधर्म. अशा 4 धर्माविषयी जाग केलं महाराज. सामान्य धर्म त्यातही 4 प्रकार सांगितले. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे अहिंसा. आपल्या बोलण्यानं कुणाचा अंतकरण दुखणार नाही महाराज याचा आपण विचार केला पाहिजे. बरं शहाणी माणसं विचार करून बोलतायत आणि बहुतेक माणसं विचार करण्याच्या अगोदर बोलतायत आणि नंतर विचार करतायत. बरं विचार करून बोला. कुणाचा अंतकरण दुखेल असं बोलू नका. कदा नार हा हे जग में, कदा नार हे गा जग में, जमाना किसी का नहीं चाहिए
दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का। जैसे साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. बराचसा विस्तार आपल्याला करता येईल. सामान्य धर्माचे 4 प्रकार: अहिंसा, त्याच्यानंतर सत्य, त्याच्यानंतर असणारा सदाचार, आणि 4था प्रकार आहे दया. दया धर्म का मूल है, पाप मूल है अभिमान, तुलसी दया मत छोडिये, जब लग घट में प्राण. सामान्य धर्माविषयी जाग केलं, विशेष धर्माविषयी जाग केलं महाराज. विशेष धर्म कोणता सांगितला विशेष धर्म. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सामान्य धर्म, विशेष धर्म. पुढे परधर्म सांगितला महाराज. कोणता सांगितला परधर्म? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षडकर्म, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यासी तो त्याग संकल्पाचा. आणि त्याच्या पुढला परमधर्म सांगितला. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू धडधडा. असं जागृती प्रदान केली महाराज. कशाविषयी जागृती प्रदान केली? साधुसंत मायबापांनी पहिली जागृती प्रदान केली, धर्म जागृती केली महाराज. त्यानंतर जागृती प्रदान केली ती म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाविषयी आपल्याला जाग केलं महाराज. स्वतःच्या स्वरूपाविषयी जाग केलं. आपण स्वतःला काय समजतो? स्वतःला आपण जीव समजतो महाराज. समजतो ना आपण स्वतःला जीव समजतो, पण आपण जीव नाहीत महाराज. मग आपण आहात कसे तो भाव व्यक्त करत असताना तुकोबांना सांगावं लागलं महाराज. खऱ्या अर्थानं आपलं जे मूळ स्वरूप आहे, आपण परब्रह्म स्वरूप आहात. आपण सर्वांचा जर विचार केला तर आपण असणारा ते भगवत स्वरूप आहात. आपण स्वतःला त्या ठिकाणी देह समजतो, आपण देह नाही महाराज. आपण स्वतःला त्या ठिकाणी मी समजतो. मग आपण आहेत कोण? तो भाव व्यक्त करत असताना देह नो है मी है सरे, वा वा वा. देह नो है मी है सरे, 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 देह नो है मी है सरे. मुरला मुरे विठ्ठल, मुरला मुरे विठ्ठल, मुरला मुरे विठ्ठल, मनवोनी लाभो करा, मनवोनी लाभो करा, मनवोनी लाभो करा, मनवोनी लाभो करा. देह नवे मी सरे, उरला उरे विठ्ठल. आपलं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. कोण आहोत आपण? अमर अहा, अमर अहा, खरे की पहा खोटे ते, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुका म्हणे
ऐसी किव कोठे जीव निराळा देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. गोस्वामीजींनी सुद्धा रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलं. ईश्वर अंश जीव अविनाशी ईश्वर अंश जीव अविनाशी ईश्वर अंश जीव अविनाशी ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल चेतन अमल सहज सुख रासी श्रीराम राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख रासी. असं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. ऐका, दृष्टांत फार सुंदर सांगितला जातो. बरं, एक मेंढपाळ मेंढ्या घेऊन निघाला होता महाराज. असा मेंढपाळ निघाला 10:30 म्हणल्यानंतर थोडासा उशीरच झालाय पण निघाला. बरं, असा आसारा मेंढपाळ निघाला महाराज. चला, आसारा तो मेंढपाळ निघालेला आहे. येईल अर्ध्या तासामध्ये पाठीमागे येईल महाराज. असो आसारा. तसं 9 ते 11 कीर्तन करणं म्हणजे कीर्तनकाराची सुद्धा मोठी कसरत आहे महाराज. आहे ना कसरत. बरेच जण करतात ना 11च्या अगोदर करायला लागतात महाराज. असं होतं ना बऱ्याच वेळेला. म्हणून बऱ्याच ठिकाणी हरिकीर्तनाची वेळच आता बदललेली गेलेली आहे महाराज. हरिकीर्तनाची वेळ सायंकाळी 7 ते 9 असावी. आसर संयोजकाला शक्य तर मला वाटतं पुढील वर्षापासून तेवढा आपण बदल करून घ्या. नक्की बदल करून घ्या बरं. आणि मला वाटतं आपण टाळी वाजवली म्हणजे आपल्या सगळ्यांचं त्याच्यासाठी आपल्या राजकीय भाषेमध्ये अनुमोदन आहे बरं. असं आहे ना. असं एक प्रकारचं सगळ्यांचं त्याच्या पाठीमागे अनुमोदन आहे महाराज. पहिला मुद्दा म्हणजे 7 ते 9च्या कार्यक्रमामध्ये सर्वजण कसे असतात, टवटवीत असतात महाराज. असे गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत असतात. 9 ते 11 म्हणलं का सूर्यफुलासारखे अशा मारा टाकतात हळूहळू महाराज. पण चला, त्याच्याही पुढे ऐका, खरं तर 9च्या पुढली वेळ ही विश्रांतीचीच आहे महाराज. आपण सर्वजण शेतकरीच आहोत. दिवसभर शेतामध्ये काम करावं लागतं. कुणाला खुरपावं लागतं, कुणाला पाणी भरावं लागतं. काय काय कामं नाही करावं लागत महाराज. सगळे कामं करावं लागतात. आणि शरीराला सवय लागलेली आहे. 9च्या पुढे विश्रांतीची आपल्याला आवश्यकताच असते. पण इथं बसल्यानंतर मग कधी कधी आपल्याला निद्रा देवीचं सुद्धा आगमन होतं. म्हणून मला वाटतं पुढील वर्षापासून आपण तो जर बदल जर केला तर संयोजकाला दुप्पट धन्यवाद. पुढल्या वर्षी जर असलं कीर्तन तर देईल बरं मी त्यांना. असणार विशेष आत्मानं आपण धन्यवाद देऊ त्यांना विशेष आत्माना. म्हणून ते निघाले होते महाराज. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कीर्तनकारांना सोपं असतं बरं. एकदा 9चं कीर्तन झालं, फार तर फार 9:30 पर्यंत भोजन झालं का त्यांचाही पुढील प्रवास काय होतो, व्यवस्थित होतो बरं. असं असणार. धनगर बाबा पण आता 10:30 शिवाय जाणारच नाही महाराज. सर्वजण ऐका ते निघाले. आणि असे बाबा ज्या वेळेला चालले होते आणि ज्या वेळेला त्यांच्या मेंढ्या घेऊन चालले, मेंढ्या घेऊन जात असताना त्यांनी त्या एका पर्वताच्या आसारा पायथ्याला असं आसारा वाघाचं पिलू पाहिलं महाराज. काय म्हणतात त्याला? छावा म्हणतात ना. काय म्हणतात वाघाच्या पिलाला? बछडा म्हणतात का? बरं चला, आसार वाघिणीचं पिलू होतं महाराज. तुम्ही काही का म्हणा, असं आसार ते पिलू होतं. आणि असं पिलू त्या ठिकाणी होतं महाराज. आणि ज्या वेळेला त्याचा असा चेहरा उतरलेला होता, धनगर बाबांनी पाहिलं. पुन्हा सायंकाळच्या वेळेला पाठीमागे येत होते. पुन्हा ते तिथंच बसलेलं होतं. चेहरा सुकलेला होता, आणखीन सुकला होता. आणि मग लक्षात आलं त्याची माता कुठंतरी त्याला काय आणण्यासाठी गेली होती, भक्ष्य आणण्यासाठी गेली. पण तिकडं ती कुठंतरी पिंजऱ्यामध्ये गुंतली आणि ती काय पाठीमागे आलीच नाही. धनगर बाबानं ते आसारा वाघिणीचं पिलू आपल्या सोबत घेतलं, त्याला घरी आणलं महाराज. डेअरिंग तशी बरीच केली त्यानं, पण घेऊन आलं, आपल्या घरी घेऊन आलं. आणि त्याला आता दूध पाजलं महाराज. कोणतं दूध पाजलं? मेंढीचं दूध पाजलं बरं. आता ज्याला वाघिणीचं दूध पिण्याची सवय होती ते कशाचं दूध प्यायला लागलं? मेंढीचं दूध प्यायला लागलं. आणि हळूहळू वाघाचं पिलू चांगलं असं मोठं झालं महाराज. चांगलं मोठं झालं.
आणि ते त्या मेंढ्यांबरोबरच राहायचं महाराज. असं मेंढ्याबरोबर राहायचं. आणि काय झाला प्रसंग, एक दिवस समोरून दुसरा वाघ आला. सगळ्या मेंढ्या म्हणल्या पळा 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 पळा, वाघ आला वाघ आला वाघ आला वाघ आला. सगळ्या मेंढ्या पळायला लागल्या. सगळ्या मेंढ्या पळतील याच्यामध्ये नवल नाही महाराज. हे जे वाघिणीचं पिल्लू होतं ना, हे सुद्धा पळायला लागलं. ते म्हणत होतं पळा 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 पळा, वाघ आला वाघ आला वाघ आला वाघ आला. आणि मग समोरच्या वाघाने पाहिलं बाकीचे पळतील याच्यामध्ये नवल नाही, पण हे आपल्याच पॅनलचं आपल्याला सोडून का पळतंय त्यालाच कळेल ना महाराज. असा विचार करू लागले बरं. आणि ज्या वेळेला त्यानं विचार केला ते धावत धावत गेलं, त्याला थांबवलं. थांब असं त्याला थांबवलं. ते असे पुढले जे दोन पाय होते ना, ते असं जोडायचं, मला मारू नका, मी मेंढी आहे, मी मेंढी आहे, मी मेंढी आहे. समोरचा म्हणायचा नाही नाही तू वाघच आहे. हे म्हणायचं नाही 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 मी मेंढी आहे. मला संस्कार कशाचे झाले होते, मेंढीच्या दुधाचे संस्कार झाले. आणि ते स्वतःला काय समजू लागलं, मेंढी समजू लागलं. आणि मग त्या वाघानं विचार केला याला याच्या मूळ स्वरूपाचं आपण ज्ञान करून दिलं पाहिजे. आणि मग त्याला आपल्या सोबत घेतलं, एका तळ्याच्या किनाऱ्यावरती नेलं. हा दोघांचं प्रतिबिंब दाखवलं. महाराज हे बघ, जसा मी आहे तसा तू आहे, जसे माझे दात, जसा माझा आसारा जबडा तसा तुझा जबडा. आणि त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचा काय करून दिला, परिचय करून दिला. आपलंही आसर तसंच आहे महाराज. आपण सर्वजण शिव स्वरूप आहात, पण आपण स्वतःला काय समजतो, जीव स्वरूप समजतो. आणि मग त्यावेळेला एखादा आसारा त्या ठिकाणी सद्गुरू येतात आणि ते आपल्याला परिचय करून देतात. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतना मल सहज सुकरासी. मग आपल्या स्वरूपाचा आपल्याला काय होतो, परिचय होतो महाराज. आज तुकोबारांनी आसारा परिचय करून दिला. खऱ्या अर्थानं उरला उरे विठ्ठल, आपण सर्वत्र काय आहोत त्या परमात्म्याच्या अंश आहोत. परमात्म्यानं सांगितलं लोहा माझी परिसू, रसा माझी सिद्ध रसू, मनुष्या माझी अंशू, माझाची जान महाराज ज्ञानेश्वर सांगतात ज्ञानोबा महाराज. आपण सर्वजण त्यात परमात्म्याच्या आसारा अंश आहोत. आणि तो परमात्माचा खऱ्या अर्थानं त्या परमात्म्यातच आपण स्वरूप आहोत. हे जर कळायचं असेल तर मी म्हणजे देह नाही असं समजा महाराज. देह म्हणजे आपण नाही, आपण देहापासून अलग आहोत महाराज. हे कळतंय ना आपल्याला. आता आपण म्हणतो माझ्या गाडीमध्ये मी आलो, म्हणतो ना आपण माझ्या गाडीमध्ये, गाडी बाजूला ठेवली ना आपण इथं आलो. तसं देह माझा म्हणतो, याचा अर्थ देह म्हणजे आपण नाही. बरं असं नाही लक्षात आलं तर सोपं आहे काय. एक शेठजी प्रवासाला निघाले होते. असे त्यांनी इस्त्रीचे कपडे घातले होते, बरं चकाचक कपडे घातले होते. आणि आता गाडीमधून प्रवास करायचा होता. बाकड्यावर जागा शिल्लक होती, पण शेठजी बसेना. का बसेना, का बसत नव्हते तुम्हाला कळला ना अंदाज कशामुळे बसेना. कपड्याची इस्त्री मोडेल म्हणून बसेना. आणि मग ज्या वेळेला शेठजी बसेना, बाकीचे म्हणले अहो शेठजी बसून घ्या तुम्हाला जागा. ते म्हणले कपड्याची इस्त्री मोडेल ना. फार प्रेम होतं कपड्यावरती महाराज, फार प्रेम कपड्यावरती होतं. बरं आणि मग शेठजी काय बसेना, पण त्या गाडीला पुढून असणारा एक काहीतरी प्राणी आडवा आला. ड्रायव्हरनं ब्रेक मारलं आणि शेठजीचा बॅलन्स गेला. आणि जसं शेठजीचा बॅलन्स गेला शेठजी खाली पडले आणि त्यांचा पाय त्या बाकड्यामध्ये गुंतला आणि जखम झाली ना. असं रक्त वाहू लागलं महाराज. रक्त वाहत होतं. सगळे म्हणले कुणीतरी कपडा आणणारे, कुणीतरी कपडा आणणारे. शेठजीच्या पायाला जखम झाली, कुणीतरी कपडा आणा, कुणीतरी कपडा आणा. आणि मग इकडं तिकडं पाहत होते. शेठजी म्हणले इकडं तिकडं कशाला पाहता, हा शर्ट फाडा आणि त्याला बांधा, पण पहिलं वाहणारं रक्त बंद करा महाराज. कशावरलं प्रेम संपलं आता, कपड्यावरलं प्रेम संपलं. वेळ कमी असल्यामुळे त्याला आता शेठजीला लवकरात लवकर तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलवली महाराजांनी. शेठजींना ताबडतोब हजर केलं. कुठं हजर केलं, दवाखान्यामध्ये त्यांना भरती केलं महाराज. एका वर्गामध्ये सरांनी मुलांना प्रश्न विचारला, सर समोर बसले म्हणून. बरं असा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला, असे लेकरं होते महाराजांनी. त्या मुलांना प्रश्न विचारला, बाळांनो ते डॉक्टरचा जो बोर्ड असतो त्याच्यावरती अधिकचं चिन्ह असतं, कुणाला काय त्याचं मर्म सांगता येईल का. आणि एक लेकरू फार हुशार होतं महाराज. ते म्हणलं मी त्याचं मर्म सांगतो ना. म्हणे सांग बाळा काय मर्म आहे त्याचं. आणि तो विद्यार्थी उभा राहिला. तो म्हणला सर त्याच्यात असं असतं बरं का, एक रेषा उभी असते आणि एक रेषा आडवी असते. सर म्हणले ते मलाही माहिती आहे, तुला काही त्याच्यातलं जर आणखीन मर्म माहिती असलं तर सांग. अहो ते म्हणलं सोपं मर्म आहे ना सर, उभी रेषा म्हणजे उभे डॉक्टर आणि आडवी रेषा म्हणजे झोपलेलं पेशंट, असं त्याचं म्हणलं मर्म आहे. काय कोण मर्म सांगेल काय सांगता यायचं नाही. बरं आणि असं शेठजींना आता दवाखान्यामध्ये भरती केलं. शेठजी आडवे होते आणि डॉक्टर उभे होते म्हणून सांगितलं. बरं आणि अशा शेठजींचा ज्या वेळेला आता इलाज सुरू झाला महाराज. आणि डॉक्टरांनी आता शेठजींची शुगर चेक केली आणि ते म्हणले आता तुमच्या पायाचा अंगठा काढून टाकावा लागेल. डॉक्टर काय लागेल तो पैसा घ्या, पण माझ्या पायाचा अंगठा वाचवा.
आणि मग आता डॉक्टरांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. डॉक्टरांनी 15 दिवसांना सांगितलं आता तुमचा पंजा काढावा लागेल, असं करू नका, माझा पंजा वाचवा. पुन्हा प्रयत्न सुरू झाले. नंतर डॉक्टर म्हणले तुमचा पाय घोट्यापासून काढावा लागेल. नका हो डॉक्टर, असं करू नका, माझा घोटा वाचवा. कोट्यावधी रुपये माझ्या नावे पडलेले आहे, किती लागेल तेवढं फक्त सांगा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. डॉक्टरांचे उपचार चालू होते. आणि आता 8 दिवसानंतर शेठजींना डॉक्टर म्हणले, शेठजी आता तुमचा पाय गुडघ्यापासून काढावा लागेल, आणि नाही तुमचा पाय गुडघ्यापासून जर काढला मग तुम्हाला घराच्या बाहेर काढावं लागेल. राम बोलो भाई, मुक्काम पोट मसन खाई, आणि जिथं गेल्यानंतर पुन्हा पाठीमागे यायचं. आणि मग शेठजी म्हणले डॉक्टर पाय गेला तर जाऊ द्या, पण मला वाचवा. आतापर्यंत पाय माझा वाटत होता, आतापर्यंत पंजा माझा वाटत होता, आतापर्यंत अंगठा माझा वाटत होता, पण आता म्हणतो तो जाऊ द्या आणि मला वाचवा. याचा अर्थ देह वेगळा आणि त्याच्यामधला मी वेगळा आहे. देह नव्हे मी सरे, या भूमिकेवरती ज्या वेळेला आपण याल आणि आपण फक्त एका भूमिकेवरती जाऊन दाखल व्हा. उरला उरे विठ्ठल, दुसरं तिसरं कोणी नाही, तो अंशी आसारा परमात्मा, त्याचा मी आसारा अंश आहे. मी प्रत्यक्षामध्ये विठ्ठलच आहे. या भूमिकेवरती जा. म्हणून अशा भूमिकेवरती जाऊन सर्वांनी त्वरा करा आणि त्वरा करून त्याचं चिंतन करा. कसं करा? मनवुनीला हो करा, हो मनवुनीला हो करा, हो मनवुनीला हो करा, मनवुनीला हो करा, हो मनवुनीला हो करा, मनवुनीला हो करा, मनवुनीला हो करा, मनवुनीला हो करा, करा मनवुनीला हो करा, हो मनवुनीला हो करा, मनवुनीला हो करा. मनवुनीला हो करा, हो मनवुनीला हो करा, काळजाला जुळले रे, काळजाला जुळले, काळजाला जुळले, मनवुनीला हो करा, काळजाला जुळले, विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई. हरी कुंडली कमला हरी विठ्ठल, श्री नामदेव काळाराम,
श्री पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बजरंग बली हनुमान की जय संत कवि महिपति महाराज की जय विठोबार कुमाई 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 जय जय विठोबार कुमाई जय 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 हबार 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 म्हणवो नीला हो करा 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 लाहो करा म्हणवो नीला हो करा. आजच्या संत पूजनाची सेवा ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वीकारली असे पूजनीय वंदनीय आदरणीय श्री बबन ज्ञानदेवजी आवटी यांनी आमच्या संत पूजनाची सेवा स्वीकारलेली आहे. त्यांच्याच परिवाराच्या वतीनं या व्यासपीठाचं त्यांनी काय केलेलं आहे, पूजन केलेलं आहे. हार जितका सुंदर होता तितकं आजचं भोजन सुद्धा सुंदर होतं बरं. आणि आतापर्यंतच्या कीर्तनामध्ये फक्त श्रीखंड संपलाय, बाकीचं बाजूलाच आहे बरं. सर्वजण ऐका, चला सर फार सुंदर व्यवस्था केली बरं. म्हणवोनी लाहो करा. काय गोष्टीच्या बाबतीमध्ये त्वरा केली पाहिजे महाराज. वापसा जाण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे, पेरणीची त्वरा केली पाहिजे बरं. विद्यार्थी उठून जाण्याच्या अगोदर शिक्षकांना सुद्धा काय केले पाहिजे. नाहीतर काय वेळेला घोटाळा होतो. एक असा अंत्यविधी निघाला आणि तो अंत्यविधी निघाल्यानंतर असे ते 4 जण खांद्यावरती ते प्रेत घेऊन होते महाराज. आणि मंदिरात समोर आले आणि तिथं मग सर्वजण बोलत होते बरं. नेमकं एक शिक्षकच बोलायला उठले बरं. आता ते असे बोलायला उठले आणि ते बोलायला लागले महाराज. काही जण फार सुंदर बोलतात बरं, नाही तर काहींचं बोलणं म्हणजे असं आहे महाराज. सरांचं बोलणं फार गोड आहे बरं. ते कीर्तनही फार गोड करतायत. आणि पूजनीय वंदनीय आदरणीय शास्त्रीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जे खऱ्या अर्थानं ज्यांचं आता सध्याही असणारं अध्ययन सुरू आहे, त्यांना असणारं त्याविषयी फार अस्मिता आहे, फार गोडी आहे, म्हणून ते त्या ठिकाणी जातात. नाही तर काही बोलणारे असे असतात. कधीतरी आपण ऐकलं असेल, एक जण असं 2 तास बोललं, 2 तास बोलल्यानंतर खाली बसलं आणि मग खाली बसल्यानंतर प्रसंग असा घडला. ते म्हणलं मी जे 2 तास बोललो याच्यामधलं एखादं वाक्य जर कोणाला आवडलं असतं तर सांगा. एक चतुर श्रोता होता, तो म्हणला तुम्ही जे 2 तास बोलले त्याच्यामधलं एक वाक्य आम्हाला फार आवडलं. म्हणे काय आवडलं. म्हणे 2 तासातलं एक वाक्य आमच्या मनाला फार भावलं. म्हणे कोणतं भावलं. ते तुम्ही नाही म्हणलं की एवढं बोलून माझं भाषण संपवतो, आम्हाला तेवढंच आवडलं. असतात बरं असे काय, तसे बोलणारे असतात महाराज. चौघांच्या खांद्यावरती आसारा काय आहे, चौघांच्या खांद्यावरती ते प्रेत आहे. आणि ते शिक्षक बोलायला लागले महाराज. 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले. त्यांचं बोलणं थांबतच नव्हतं. सगळेजण चिंतेमध्ये होते, बोलणं थांबायचं कसं. पण त्यांचाच विद्यार्थी होता, तो म्हणला तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आम्हाला त्यांचं वर्म माहिती आहे. आणि असा विद्यार्थी निघाला आणि त्या मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये जो घंटा होता त्यानं 2दा घंटा वाजवला. आणि मग शिक्षक म्हणले राहिलेलं उद्याच्या पिरियडला पाहू. बरं असं होऊ शकतं ना महाराज. अरे वर्गातील विद्यार्थी उठून जाण्याच्या अगोदर शिक्षकानं सावध झालं पाहिजे. त्याही पुढे ऐका, दिव्यामधलं तेल संपण्याच्या अगोदर पुजाऱ्यानं सुद्धा सावध झालं पाहिजे. आणखीन पुढे ऐका, बैलाची चोरी होण्याच्या अगोदर, आता काही दिवस चालेल पण नंतर ट्रॅक्टरची चोरी म्हणावं लागेल बरं असं असणार. बैलाची चोरी होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना सुद्धा काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. जीवन संपून जाण्याच्या अगोदर साधकानं सुद्धा काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे महाराज. जीवन की शाम होणे आई फिर भी शाम न आया. असा केव्हा तरी आपल्या अंतकरणामध्ये आपण त्या भगवत प्राप्तीचा भाव निर्माण करा मायबाप. आपण सावध व्हा. म्हणवोनी लाहो करा. आपण जर त्याचे जर स्वरूप आहात, म्हणवोनी लाहो करा. आणि लाहो करून काय करा,
काळ सारा चिंतने, आपला काळ चिंतनामध्ये घाला महाराज. चिंतन, काहींचं चिंतन आहे परदोष चिंतन, काहींचं चिंतन आहे व्यर्थ चिंतन, आणि काहींचं चिंतन आहे त्याला यथार्थ चिंतन म्हटलं जातं. काहींचं आसार विषयाचं चिंतन आहे महाराज. याचं त्याचं चिंतन करू नका. मग चिंतन कशाचं करा? अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. यथार्थ चिंतन करा, विषयाचं चिंतन करू नका. कारण ज्याचं आपण चिंतन करतो, चिंतने चिंतने तद्रुपता, असं आपल्याला शास्त्र सांगतं मायबाप. म्हणून चिंतन करत असताना काही परदोष चिंतन करतात. काहींचा वेळ चालला महाराज दुसऱ्याचे दोष काढण्यामध्येच वेळ चालला. बरं चालला ना, वेळ काढला. एक पत्नी स्वतःच्या पतीला म्हटली, ऐकलं का? पती म्हटलं, काय रे? त्या शेजारणीचे कपडे पाहिले का? रोजच धुते, पण ते कपडे तिचे मळालेलेच आहे. बरं पती नाही पाहिले, मळालेलेच दिसले. पहिला दिवस झाला, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला, म्हणे मळालेलेच आहे. तिसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला, कपडे मळालेलेच होते. आणि चौथ्या दिवशीनं शेजारणीचे कपडे पाहिले ते तिला फार स्वच्छ दिसले. आणि मग ही म्हणली, आज मला मोठं आश्चर्य वाटतं, शेजारणीनं धुतलेले कपडे फार स्वच्छ आहे. पती म्हणला, त्याच्यामध्ये घोटाळा असा झाला, तिचे कपडे रोजच स्वच्छ होते, फक्त आपल्या खिडकीच्या ज्या काचेवरची जी धूळ होती तेवढी मी काल साफ केली, म्हणून तुला ते स्वच्छ दिसायला लागलं. बरं दुसऱ्याचे दोष पाहू नका, नका पाहू गुणदोष. किंवा तुकोबाराय म्हणतायत, अनेकाचे कानी गुणदोष मनानी. परदोष चिंतनामध्ये वेळ घालण्यापेक्षा, विषयाचं चिंतनामध्ये वेळ घालण्यापेक्षा काळ सारा चिंतने, त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपण काय करा? काळ सार्थकी लावा. निळोपारायणचं एक प्रमाण फार सुंदर आहे. काळ सार्थक केला त्यानी, धरिला माले विठ्ठल, धरिला माले विठ्ठल, धरिला माले विठ्ठल. काळ सार्थक गेला धरिला चालला याचा आपण जरा विचार करा मायबाप. काहींचा काळ चालला व्यसनामध्ये. व्यसन करू नका. व्यसनानं जीवनाची अधोगती आहे. व्यसनानं पहिली हानी होते आपल्या प्रतिष्ठेची. असं एखाद्या गावामध्ये आपण पाहिलं का? त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान केला, सगळ्या ग्रामस्थांनी सन्मान केला. आणि सन्मानाचं कारण विचारलं, म्हणे आतापर्यंत यांनी 4 टँकर दारू काय केली, पचवली, म्हणून त्यांचा सन्मान केला. असं कुणा आपण ऐकलं का महाराज? व्यसन केल्यामुळे आपली पहिली प्रतिष्ठेची हानी होते, दुसरी म्हणजे आपली आर्थिक हानी होते, तिसरी म्हणजे आपल्या आरोग्याची हानी होते, आणि चौथी म्हणजे आपली आसारी कौटुंबिक हानी होते. ही सगळी हानी व्यसनामुळे होत असते. म्हणून आपण काहींचा काळ व्यसनामध्ये चालला महाराज, व्यसनामध्ये चालला. बरं व्यसन करणारे फार हुशार असतात. एकदा असं शेतामध्ये पाणी भरत होतो. बरं पाणी भरत होतो. कलापुरे साहेबांना ते व्यक्तिमत्व माहिती आहे, पण इथं नाव सांगणार नाही मी त्यांचं. असं व्यक्तिमत्व, मी पाणी भरत असताना ते राजदूत गाडी होते बरं साहेब त्यावेळेला, आणि ते राजदूत गाडी लोटत चालले. रात्रीचे 2:30-3 वाजले होते. बरं भुईमुगाला मी पाणी भरत होतो. म्हणलं काय झालं? ते म्हणले गाडीच सुरू आहे ना. त्यांना म्हणलं त्याच्यामध्ये पेट्रोल आहे का? ते म्हणले पेट्रोलही आहे. आणि त्यांच्या बोलण्यावरून कळलं महाराज, नुसतं पेट्रोल टाकीमध्ये नव्हतं, हे सुद्धा पेट्रोल टाकूनच आलेले होते. लक्षात आलं. म्हणलं एक काम करा, तुम्ही आता गाडीवरती बसा आणि मी जरा धक्का देतो.
त्यांना गाडीवरती बसवलं ना, असा मी धक्का द्यायला लागलो. ते गाडीवर बसले होते, मी गाडी लोटत होतो. आणि गाडी लुटून जरी चालू करायची ठरली तर तिला गेअर टाकून चालू करावी लागते ना, तशी कशी चालू होईल? मी लुटत होतो आणि ते काय गेअरच टाकेना. त्यांना म्हणलं, अहो पाटील, अहो गेअर तर टाका. ते म्हणले, नाही 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 नाही, मला असंच छान वाटतं. मग आता काय घरापर्यंत जायचं आहे ना असे. दारू गांजा मत पिवो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह को मक्खिया लगती है. दारू पिणाऱ्या उंदरानं मांदिरला त्या ठिकाणी ललकारलं आणि असा दारू पिणारा उंदीर आसारा मांदीला म्हणू लागला, खबरदार, पुन्हा लोक म्हणतील मी आसारा श्रीवरती हात उगारला. बरं, पिल्यानंतर माणसं काय होईल काय सांगता येत नाही महाराज. व्यसन करू नका, व्यसनानं जीवनाची अधोगती आहे. काहींचा काळ चालला व्यसनामध्ये, काहींचा काळ चालला फॅशनमध्ये. महाराज फॅशन किती बदलत चालली. एक जण साडी घेऊन धावत होतो, पुढला म्हणला, अरे कुठं धावतो? नाही म्हणे, माझ्या अर्धांगिनीसाठी आणली. अरे तिच्यासाठीच आणली, पण एवढा वेगानं का चालला? म्हणे, अहो लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणे, हेतू काय? म्हणे, तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जर फॅशन जर बदलली तर मला पुन्हा मागे यावं लागेल, म्हणून एवढ्या वेगानं धावं लागतं. एवढी फॅशन बदलत चालली. काहींचा व्यसनात चालला, काहींचा फॅशन मध्ये चालला, काहींचा काळ झोपेमध्ये चालला, काहींचा काळ आसारा वादामध्ये चालला. पण आपण आसारा त्या ठिकाणी आपला काळ वादामध्ये घालू नका. आपण आपला काळ आसारा निद्रेमध्ये घालू नका, व्यसनामध्ये घालू नका. तर काळ सारा चिंतने, काळ सारा वा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्तहार विहार नेमे इंद्रियासी सार, नसावे पासर निद्रा बहु भाषण. काही आपल्याला तुकोबारांनी सूत्र आपल्याला जीवनामध्ये सांगितलंय महाराज. जेवण करताना सुद्धा कसं असावं, त्याच्यामध्ये काय असावं, युक्त आहार विहार. नाही तर एकाला विचारलं काय खाल्लं, काय खाल्लं, ते असं लगेच तोंडामध्ये हात घालून लगेच जिलेबी दाखवायचं, जिलेबी खाल्ली. बरं, म्हणजे इथपर्यंत खाल्ली होती पठ्ठ्यानं. त्याच्यावरही आसारा तो 2 लिटर काय पेला, बासुंदी पिला. बाकीचे म्हणले बासुंदी कुठं बसवली, आणि तो म्हणला जिलेबीच्या पोंगळ्या काय कामाच्या, त्याच्यात बासुंदी बसवली. आहे ना असा एक वर्ग आपल्याला पाहायला भेटतो. पण युक्त आहार, आपण आपला काळ कशामध्ये खर्च करा, हरिभजनामध्ये खर्च करा. हरिभजनाविन काळ घालवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरि 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 हरिभजनाविन काळ घालवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. पुरीच्या कपा घेऊन बाबा, कपा घेऊन बाबा, धुरीच्या कपा घेऊन बाबा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी लागे जीवा शिवा, भेटी लागे जीवा शिवा, करिता दान दिवा घालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. घालवू नको रे, घालवू नको रे. काहींचा काळ वादामध्ये चालला महाराज. ते इंगळे बाबा एक दृष्टांत सांगायचे. बरं, तेवढा दृष्टांत सांगतो. एक दृष्टांत सांगायचे, ज्यांचं ऐकलं त्यांचा सांगावं, त्यांचं नाव सांगितलं पाहिजे. दुसऱ्याचा माल आपल्या नावावर खपवणं चांगलं नसतं. आणि असे इंगळे बाबा दृष्टांत सांगते. म्हणजे एका गावामध्ये एक अशी मावशी होती, तिला जर भांडण जर केलं नाही तर मग काय व्हायचं, झोपत लागत नव्हते महाराज. रात्रभर अशी उठून बसायची आणि विचार करायची, कुठंतरी माझी साधना कमी पडते बरं, असं तिला वाटायचं. तिला झोपत लागत नव्हती महाराज, भांडण जर केलं नाही. एका घरी सलग 4 दिवस भांडायला गेली. बरं, मग ज्या घरी भांडायला गेली ते घर आता गेलं महाराज. आणि गावाच्या पंच कमिटीकडे गेलं. म्हणे ही रोजच येते ना आमच्या घरी भांडते. तिला बोलवलं. म्हणे काय हो, म्हणे खरं सांगू का, भांडण जर केलं नाही तर मला झोपच लागत नाही. लोक म्हणले मग बरोबर आहे, तिला जर झोप लागत नसते तर भांडू द्या. आणि मग ते घर म्हणलं आम्ही काय तिथं उक्ता घेतलं का. आणि मग ती भांडणारी मावशी म्हणली काहीतरी माझं तुम्ही प्रयोजन करावं, तसं मला काय झोप लागत नाही. आणि मग तारखा ठरवून दिल्या महाराज. 1 तारखेला कोणाच्या घरी भांडायचं, 2 तारखेला कोणाच्या घरी भांडायचं. आणि अशा तारखा होत होत आल्या होत्या. आता 29 तारखेपर्यंत आलं होतं महाराज. आणि आता आसारा त्या ठिकाणी 30 तारीख जिची होती ना उद्या, तिला तर आजच्या आजच 29 तारखेला थंडी वाजून आली महाराज. उद्या ही आपल्याकडे येणार आहे. बरं,
अशी आसार येणार आहे. आणि असा प्रसंग घडला. अशी भांडायची महाराज, अशी भांडायची. आणि मग सुनानं सांगितलं म्हणे काळजी करू नका, उद्या मी आसार तुमच्यापर्यंत भांडण येऊ देत नाही. आणि आली महाराज 31 तारखेला बरोबर तिच्या दारामध्ये आली. काही ना भांडण बरोबर प्रारंभ करतात. बरं भांडण सुरू करायला सुद्धा धागाद्वारा पाहिजे ना. नाहीतर एक जणीनं अशी आली म्हणली द्या बरं बिस्तू. सासू म्हणली लवकरात लवकर आता बिस्तव आणून या बिस्तवाला एकदा जाऊ दे. आणि ती सून सासू ज्या वेळेला सून बिस्तव घेऊन आली आणि हिला सांगितलं धर बिस्तव, तिनं असा पदर पुढं केला. आणि मग ती सासू चांगल्या भावनेनं म्हणली अगं तुझ्या पदरात टाकलं तर तुझा पदर जळेल ना, आणि तुझाच जळू दे. आणि जे सुरू झालं ना महाराज रात्रभर चाललं बरं आहे ना असं. तसं सुनेनं सांगितलं म्हणे काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका, मी काहीतरी सोल्युशन काढते. आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी आलीच महाराज. आणि ज्या वेळेला आली आणि हिला विचारलं म्हणे तुझी सासू कुठे आहे का, तिच्या बरोबर मला आता भांडायचं. आणि मग हिनं सांगितलं माझी सासू आता ब्युटी पार्लर मध्ये गेली. बरं ब्युटी पार्लर मध्ये कशाला ब्युटी पार्लर मध्ये गेले म्हणे काय करतात ते भांडण करत असताना तुम्ही असे केस पकडता ना, माझी सासूनं विचार केला आपले केसच काढून यावे. असं का, मी सुद्धा जाते केस काढून येते म्हणे. गेली ना केस काढायला. जशी केस काढायला गेली पुन्हा आली महाराज, पुन्हा आली. म्हणे कुठे तुझी सासू म्हणे माझ्या सासूनं असा लाल रंग आणलाय आणि तो स्वतःच्या डोक्याला आता लावून घेतलाय. तुम्ही डोक्यामध्ये मारताल म्हणून थोडस काहीतरी आपल्याकडे काय पाहिजे, त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याजवळ संरक्षण व्हावं म्हणून डोक्याला तिनं आता शेंदूर लावून बसलेले आहे. बरं असं का, मी बी जाते शेंदूर लावून येते. आणि गेली ना महाराज शेंदूर लावून आली. पुन्हा आली म्हणे कुठे तुझी सासू म्हणे आता तुम्हाला घाबरल्या आणि विहिरीमध्ये उडी मारून पाण्यामध्ये लपून बसल्या. आणि अशी विहिरीच्या काठावर गेली तिनं डोकून पाहिलं आणि तिथंच प्रतिबिंब तिला दिसलं महाराज. बरोबर आहे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन डोक्याचे केस काढून आली, डोक्याला शेंदूर लावून बसली. असं का, इथं लपली का, आले म्हणे मी टाकली तिनं उडी आणि गेली महाराज. काहींचं जीवन चाललं वादामध्ये. वादात जीवन घालू नका. जीवन जर घालायचं असेल तर काळ सारा चिंतने, भगवंताच्या चिंतनामध्ये वेळ घाला. खाता पिता उठता बसता त्याचं स्मरण करा. सगळ्या साधू संत मायबापाने त्याचं स्मरण केलं. आमुची माळी याची जात सेत लावू बागायत सेना पैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. अनेक प्रमाण जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे धाने. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुणे. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी. गोरोबा काका नर हरी सोनार हरीचा दास. काळ सारा चिंतने, सगळ्या साधू संत मायबापांनी तो काळ म्हणवोनीला हो करा. काळ सारा चिंतने. आणि तुम्हाला आसार पाळण्याची चिंता जर वाटत असेल ती चिंता करूच नका. म्हणून तुकोबाराने सांगावं लागलं महाराज. काय सांगावं लागलं, चिंता पाळण्याची नाही चिंता, 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 नाही चिंता, पाळण्याची नाही चिंता, पाळण्याची नाही चिंता. ठावरीता देवाचा, ठावरीता देवाचा मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा. चिंता करू नका, कारण तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कशी आपल्या भक्ताची चिंता वाहतो. एखाद्या कीर्तनामध्ये आपण प्रसंग ऐकला असेल. संत कवी महिपती महाराज
वारकऱ्यांच्या सोबत आता पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. सगळे वारकरी भजन करत चालले होते. कुणालाच जांभळ्या येत नव्हत्या महाराज. सगळे वारकरी भजन करत चालले होते. चला हो पंढरीसी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. एका गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला. महाराज मुक्काम करत असताना फक्त ब्राह्मण देवाच्या घरी मुक्काम करत होते. आज त्या भूदेवाच्या घरी महाराज गेले. महाराजांनी त्यांना काकींना म्हणले, काकी आमच्यासाठी जरा विश्रांतीसाठी जागा जर प्राप्त झाली तर बरं होईल. काकी म्हणले, आमचीच खाण्याची पंचायत, तुम्हाला काय द्यायचं. महाराज म्हणले, आम्हाला काही नको. आणि असे महाराज त्या ठिकाणी थांबले. महाराजांचं भजन सुरू होतं. महाराजांचे फार सुंदर सुंदर अभंग आहे. विठू पंढरीच्या राया, जन्मा आलो कीर्ती गाया, धन्य देखिली पंढरी पाय तुझे विटेवरी. महाराज बसले होते आणि सायंकाळच्या वेळेला त्या काकींचे जावई आले. महाराज जावायला कसं उपाशी ठेवता येईल, जावायला उपाशी ठेवता येणार नाही बरं. आणि मग काकींनी काय केलं, शेजारून उसणं पासणं केलं. काय केलं, कणकीचं पीठ आणलं, त्याच्याबरोबर डाळ आणली आणि त्याच्याबरोबर गुळ आणला. महाराज हे 3 पदार्थ घेऊन आले. कच्च्या मालावरून पक्का माल आपल्या लक्षात आला पाहिजे. काय बनवले मग, याचा अर्थ काय बनवल्या, पुरणपोळ्या बनवल्या. आणि मग ते काका म्हणले, त्या महाराजांनाही आपण जेव घालू. आणि त्या जावयाच्या सोबत आता महाराज भोजनासाठी बसले. महाराजांनी डोळे मिटलेले होते. समोर ताट आलं होतं आणि महिपती महाराजांनी डोळे उघडले, समोर पाहिलं. ते पुरणपोळीचा बेत पाहिला. आणि महिपती महाराजांनी असे 2 हात जोडले. त्या काकींकडे पाहून म्हणलेले, काकी तुम्ही तर म्हणल्या होत्या तुमच्या घरामध्ये काहीच नाही, एवढा अट्टहास कशापायी करायचा. तुमच्यासाठी नाही महाराज, हे जावई आले म्हणून सगळं झालं बरं. महिपती महाराज म्हणले, प्रभू इच्छा. जेवणासाठी बसले महाराज. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेचे सुख. आपला व्यवहार जर सुखाचा जर असेल, सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेचे सुख. जेवणाला बसले होते आणि जेवणाला बसल्यानंतर जेवण झालं. आणि ते जावई बापू म्हणले, जरा आम्हाला संत कथा वर्णन करून सांगा. आणि रात्रभर महिपती महाराजांनी संत चरित्र वर्णन करून सांगितलं. सगळ्यांनी ऐकलं. आता नित्यकर्म आटोपलं आणि वारकरी जाण्यासाठी निघाले. आणि जावई बापू म्हणले, मी त्यांना सोडून येतो बरं. आणि त्यांना सोडण्यासाठी गेलेले जावई बापू पुन्हा पाठीमागे आलेच नाही. महिपती महाराज काकडा म्हणत चालले होते, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, तुझ पाहता मोरी दृष्टी, न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत. आदरणीय महाराज श्रेणी फार सुंदर ताली लावलेले आहेत बरं. आणि निघाले, वारकरी निघाले महाराज. पण गेलेले जावई बापू पुन्हा पाठीमागे आलेच नाही. आणि मग सासरेबुवा आणि सासूबाईंना विचार केला, जावई परत का आले नाही. सगळ्या गावात शोध घेतला पण जावई नाही प्राप्त झाले. शेजारच्याच गावामध्ये त्यांचं घर होतं. तिथपर्यंत सासू आणि सासरे गेले आणि जावयांना घरी पाहिलं. सासूबाई म्हणल्या, हो जावई बापू, असं तुम्हाला न सांगता निघून यायचं होतं तर आम्हाला अगोदरच सांगायचं ना. अहो म्हणे, कुठं तुम्ही नाही का काल आले होते, त्या वारकऱ्यांना सोडण्यासाठी आले. म्हणे, मी आलोच नाही. असं कसं? माझ्या हाताला तुमच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला, मी माझ्या हाताला तुम्हाला पुरणपोळी खाऊ घातली. जावई बापू म्हणले, अहो मी आलोच नाही. मुलीनं तो संवाद ऐकला. ती म्हणली, अगं आई, हे इकडंच होते. आणि मग ते आसारे सासरेबुवा आणि सासूबाई एकमेकाच्या मुखाकडे पाहू लागले. म्हणे, जर खरे जावई जर तिकडे गावाकडे होते, मग इकडे जावयाच्या रूपानं कोण आलं? दुसरं तिसरं कोण नाही आलं महाराज. जो उरला उरे विठ्ठल, तो सगळ्यांच्या पालनाची चिंता करतो, सगळ्यांची चिंता करतो. तोच आसारा परमात्मा आला महाराज. कुणाच्या रूपानं? जावयाच्या रूपानं आला. आणि आता ते आसारे काका आणि काकी घरी नाही गेले महाराज. महिपती महाराजांची वाट पाहत होते, केव्हा येईल केव्हा येईल. आणि महिपती महाराज आता पंढरपूर
पंढरपुरावरून निघाले होते. चित्ती धरिली वासना सिद्धी न्यावी नारायणा, मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथाचे नाथ, केला पण सिद्धी न्यावा मत सांभाळावे देवा. असं आसार महिपती महाराज पाठीमागं परतत होते आणि हे आसारे दोघंही धावत गेले आणि महाराजांच्या त्यांना रविंदावरती आता लोटांगण घालू लागले. महाराजांनी विचारलं झालं काय? म्हणे त्या दिवशी जावई आमचे जावई नव्हतेच, ते प्रत्यक्षामध्ये भगवंत जावयाच्या रूपाने आले. महिपती महाराजांना हे शब्द कळाले. त्या जागेवरती महिपती महाराज खाली बसले, घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि पांडुरंगाला म्हणून आले, विठुराया अरे एक दिवस मी तर उपवाशी राहिला असतो तर काही फरक झाला असा का? पण मला भोजन देण्यासाठी, आमचं सर्वांचं वारकऱ्यांचं भोजन पूर्णत्वाला जाण्यासाठी तुला माहिती होतं मी जावयाचं रूप जर घेतलं तर यांच्यासाठी भोजन प्राप्त होईल, म्हणून तो जावयाचं रूप घेऊन आला महाराज. असा परमात्मा, आपण चिंता करू नका, तो सगळ्यांचं पालन करतो. पालनाची नाही चिंता, चिंता करू नका. आणि तो सर्वत्र त्या ठिकाणी बसलेला आहे महाराज. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचोनी नाही रीते रे, असा परमात्मा आहे महाराज. आणि तोच असारा परमात्मा कधी कधी आसारा आपल्या भक्तासाठी काय करत असतो, उडी घालतो. कशी उडी घालतो? तू का म्हणे जीवासाठी, 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 तू का म्हणे जीवासाठी. देव पोटे पडेल, देव पोटे पडेल, 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 म्हण उलीला हो करा, म्हण उलीला हो करा, म्हण उलीला हो करा, म्हण उलीला हो करा. देव पोटी पडेल, देव पोटी पडेल, 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 म्हण ओढीला हो करा, ओढीला हो करा, ओढीला हो करा, म्हण ओढी हो करा. ज्ञानेश्वर माऊली नाराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, म्हणवोनी लाभो करा काळ सारा चिंतने. आपलं मूळ स्वरूप असणारं हे काय आहे? भगवत स्वरूप आहे. आणि त्या भगवंताचं आपण काय करावं? चिंतन करावं. कुठल्याही प्रकारची चिंता न करता आपण त्या भगवंताचं चिंतन करावं. असा ह्या सर्व अभंगाचा असारा गोषवारा तुकोबारा आपल्या समोर खऱ्या अर्थानं व्यक्त करत आहे. पुनच एकदा चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यानं दोन शब्दाचा परिहार देणं हे वक्त्याचं कर्मशः कर्तव्य आहे. आपली आसारी पवित्र अशी नाम सप्ताहाची परंपरा आणि अनेक आसारे दानशूर दाते या ठिकाणी समोर येत आहेत महाराज. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आसार या नामसप्ताहाच्या माध्यमातून आपण काय करतात, वेगळे वेगळे प्रयोजन या ठिकाणी आपण करत असतात. या वेळेचा आसारा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं राबवलेला आहे. येणाऱ्या सर्व भाविकांनी आपले नावं काय करायचे, चिठ्ठीवरती लिहायचे आणि त्या चिठ्ठ्या डब्यामध्ये आपण टाकायच्या. आणि भाग्यवान भाविकाला ज्ञानेश्वरी प्राप्त होते. बरं, ज्याला ज्याला इथून पाठीमागं 5 दिवस प्राप्त झाली असेल तेही भाग्यवान, आणि आज ज्या 2 भाग्यवानांना पुन्हा प्राप्त होणार आहे तेही भाग्यवान, आणि उर्वरित 2 दिवसामध्ये ज्यांना प्राप्त होणार आहे तेही खऱ्या अर्थानं भाग्यवानच आहे महाराज. पण ते भाग्यवान तेव्हा ठरतील ती ज्ञानेश्वरी त्यांना जी प्राप्त झाली तिच्या चिंतनामध्ये ज्या वेळेला ते आपला काळ घालतील, खऱ्या अर्थानं त्यावेळेला ते भाग्यवान ठरतील महाराज. केवळ आपल्या घरी नेऊन ती ठेवू नका, तर आपण तिचं काय करा, चिंतन करा मायबाप. नाही काही करता आलं तर रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या जरी वाचल्या तरी सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं काय प्राप्त होतं, त्याचा आसारा फल प्राप्त होतं. आणि त्यामध्ये अभिमान नसावा. बरं,
नाहीतर एक जण असं अभिमानानं फुकायचं, मित्रांना म्हणायचं रोज पठ्ठा 10 पानं ज्ञानेश्वरी वाचून तुम्ही तसेच गप्पा मारता. रोज आलं का त्याचं तेच आसारा सूत्र होतं. आणि एक दिवस एकानं काय केलं महाराज, ते नेमकं मळ्यातून गावामध्ये आलं आणि हे त्याच्या घरी गेलं आणि त्याच्या आसाराची निशाणी होती ना, जिथपर्यंत वाचत गेलो ती निशाणी 10 पानं पाठीमागं ठेवली. पुन्हा पाठीमागं घेतली, यानं तिथूनच वाचायला सुरुवात केली. रोजचं असं होतं, महिनाभर हे रोज यायचं आणि पाठीमागं घ्यायचं. आणि मग एक दिवस त्याला विचारलं, म्हणे भाऊ कसं काय चाललं वाचन? तर म्हणलं वाचन चांगलं चाललंय बरं का, पण ज्ञानोबारांचा जरा घोटाळा झाला. म्हणे काय घोटाळा झाला? म्हणे ज्ञानोबारांनी त्याच ओव्या पुन्हा पुन्हा लिहिल्या महाराज. अरे ज्ञानोबारांचा घोटाळा नाही, हा तुझ्या ठिकाणचा असारा अभिमान आहे. अभिमान विरहित होऊन आपण भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. आणि असं ज्ञानेश्वरीचं सौजन्य पूजनीय वंदनीय आदरणीय चंद्रकांतजी महाराज खळेकर यांच्या माध्यमातून आहे. त्यांच्याच माध्यमातून असारा या सर्व कार्यक्रमाचा असारा प्रक्षेपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरामध्ये ते सर्वांना त्या ठिकाणी पोहोचवत आहे. म्हणून त्यांनाही विशेषत्वानं आपण धन्यवाद दिले पाहिजे. आजची संत भोजनाची सेवा स्वीकारणारा आवटी परिवार, त्यांनी फार सुंदर सर्वांची भोजन व्यवस्था केली. त्यांना सुद्धा विशेषत्वानं आपण धन्यवाद देऊया. सर्वांनाच विशेषत्वानं धन्यवाद देऊया. आपणही या ठिकाणी वेळेत वेळ काढून श्री क्षेत्र देहरेवरून या ठिकाणी उपस्थित झाला आहेत. खरं तर परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला हरिकीर्तनता हरिकथा असते त्या वेळेला साहेबांची आणि सर्व आसार ह्या त्यांच्या सवंगड्यांची काय असते उपस्थिती असते. जसे भगवान गोपाळकृष्णांच्या बरोबर पेंद्या बाकुड्या बोबड्या श्रीदामा असतात ना, तसे तुमच्या बरोबर सुद्धा सुदामा हे सगळे वारकरी तुम्ही घेऊन आलात महाराज. असो आपल्याला धन्यवाद. आदरणीय साहेबांचा आपला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं परिचय त्यांच्या आसारे भगिनी आपल्या कलापुरे परिवारामध्ये त्या ठिकाणी आहे महाराज. आदरणीय साहेबांचे ते आसारे मामा आहे आणि ते स्वतः आसारे सेवानिवृत्त तहसीलदार आहे. आणि संप्रदायाबद्दल त्यांच्याही अंतकरणामध्ये फार मोठी जिज्ञासा आहे, फार मोठा कळवळा आहे. आणि ते स्वतःही आता फार सुंदर हरिप्रवचन करतायत. आणि त्यांचा आसारा त्या ठिकाणी आणखीन एक वैशिष्ट्य, त्यांना त्या ठिकाणी काव्यस्फूर्ती फार सुंदर आहे महाराज. एखादा प्रसंग पाहिला का त्यांना त्या ठिकाणी काव्य सुचतं आणि तशा पद्धतीनं ते काव्य करत जातात. तेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. सरांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद. ज्यांनी आसारा श्रद्धेनं कीर्तन श्रवण केलं त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांना अजून मरून जांभळ त्यांना सुद्धा विशेषत्वानं धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोलिले करू